नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी मी उभा आहे पांडुरंग लॉन्स राहुरी या ठिकाणी आज पत्रकारांचा सन्मान होत आहे आणि या पत्रकारांच्या सन्मानाच्या विशेष करून सर्वच तालुक्यातील पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर आपण राहुरीचे तहसीलदार माननीय नामदेवराव पाटील साहेब आहेत, राहुरीचे पोलीस निरीक्षक माननीय संजयजी ठेंगे साहेब आहेत, त्याचप्रमाणे राहुरीचे मुख्याधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांना विचारू की आजच्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतंय आणि कसा आपण आनंद घेतलाय आजच्या कार्यक्रमाबद्दल, काय सांगताय साहेब? पत्रकार बंधू हे आपल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत आणि त्यांचं योगदान सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बाबतीत खूप मोठं आहे. प्रशासन आणि पत्रकार हे जनतेमध्ये एक दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या समस्या मांडण्याचं काम पत्रकार करत असतात आणि त्यामार्फत प्रशासनापर्यंत त्यांच्या बाबी आमच्यापर्यंत पोहोचतात. एक रचनात्मक आणि सकारात्मक काम पत्रकार करत असल्यामुळे एक प्रशासनाच्या वतीने आम्ही कुठेतरी एक कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि आपल्या राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही प्रशासनावतीने सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील विचारूयात की आज आपला हा प्रथम कार्यक्रम आहे, तर आपल्याला काय वाटतंय? सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधू जे की राहुरी तालुक्यातील उपस्थित राहिले, जवळपास 100च्या आसपास संख्या होती, तर त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पत्रकार दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे राहुरीचे पोलीस निरीक्षक माननीय संजयजी ठेंगे साहेब देखील या ठिकाणी आहेत. आपण त्यांना देखील विचारूयात की आपल्याला आजच्या ह्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतंय? मुळातच भारतीय लोकशाही मधला जो चौथा स्तंभ आहे आणि त्या चौथा स्तंभाचा सन्मान करणे हे प्रशासनाचे अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे. आणि निश्चितच राहुरी तालुक्यातील जे काही पत्रकार बंधू आहे यांनी समाजातल्या समस्यांना वाचा फोडून दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, अतिशय सुंदर असा हा प्रोग्राम आपण या ठिकाणी केला, त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो.